नाद भजनाचा YouTube चॅनल या चॅनलचे मालक आणि चालक अतिशय छान प्रकारची रेकॉर्डिंग करून तुमच्या आमच्या समोर जगासमोर ते दाखवितात। इथं झालेला कार्यक्रम आपण उद्या कुठेही पाहू शकतो। ऑल इंडिया मध्ये असं असणारं त्यांचं चॅनल आहे। नाद भजनाचा हा YouTube चॅनल आहे। त्यांच्या चॅनलला सबस्क्राइब करा। ते मग ऑटोमॅटिक घेते। आणि हा भजनाचा जो आनंद आहे प्रत्येक या जिल्ह्यामध्ये जेवढे जेवढे भजने आहेत तेवढे भजने त्यांच्याकडे रेकॉर्ड आहेत। ज्याला ज्या भजनाची आवड आहे त्याला ते भजन या नाद भजनाचा YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळून जाईल। यांच्याकडून 19 रुपयाची भेट आहे। आलेल्या भेटीबद्दल आभारी आहोत। धन्यवाद। कळवलेवासी मारुतराव विठोबा कोंपरवार यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू चंद्रकांत बालाजी चरकेवार व तसेच कळवलेवासी चांदुनाबाई जळबाजी जेटेवार यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू शंकर दत्तराम जेटेवार, कळवलेवासी संतुका नागोबा कोंपलवार यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू दयानंद बालाजीराव कोंपलवार या सर्व मंडळीकडून नातू नाम आहे, परंतु नातू या ठिकाणी आज कामाला आलेले आहे। आपल्या कुळीचा या ठिकाणी उद्धार करीत आहेत। यांच्याकडून 151 रुपयाची भेट आमचे मर्दंगाचार्य आदरणीय माझ्या पिंपळकोटा येथून दत्तभक्त पारायण मारुतरावजी मान्य आमचे भाऊजी ज्यांचं आमच्या भजनावर खूप असं प्रेम आहे, त्यांच्याकडून किती घेऊ हो दाजी? 101 रुपयाची सहप्रेम भेट पाठवली आहे। पाठवल्या भेटीवरला आभारी आहोत। धन्यवाद।
अरे सर्व ठाई तू देवा चराचराची तुझे नाव सर्व ठाई तू देवा चराचराची तुझे नाव देवा धाव पाव धाव लवकर कृपा करा दीनावर चार सहासी आठ राजनासी देव तू नाही कळला अनंत ब्रह्मांड जिने उभारिले देव तिला तू नाही कळला देव तिला तू नाही कळला आदरणीय महादराव पाटील दादाराव पाटील नटुरे आमच्या गावचे युवाई तुमचे जावाई आले थोडे बाहेर बसलेत तिकडे तुम्ही माझ्या भजनी मंडळाला खुश होऊन 51 रुपयाची भेट पाठवली आहे पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहोत धन्यवाद व तसेच माझ्या दर्गावाडी येथील दुधाचे होलसेल व्यापारी योगेश पाटील दत्तराम पाटील नटुरे ज्यांनी आमच्या गावामध्ये आज 4 ते 5 वर्षापासून अतिशय जीवाभावाच्या संबंधानं दुधाचा व्यवसाय करीत आहेत आणि आजपर्यंत सुद्धा कुठलाच कलंक न लागता अशा शुद्ध मनाचा निर्मळ मनाचा माणूस आदरणीय योगेशरावजी नटुरे माझे मित्र यांच्याकडून 101 रुपयाची सप्रेम भेट पाठवली आहे पाठवल्या भेटीबद्दल आभारी आहोत धन्यवाद धन्यवाद व तसेच दत्ता पुंडा चितलवाड या सुद्धा सद्भक्ताकडून 21 रुपयाची भेट आहे आलेल्या भेटीबद्दल आभारी आहोत धन्यवाद व तसेच धोंडीबा नागोरावजी बोईनवाड यांच्याकडून सुद्धा 21 रुपयाची भेट आहे आलेल्या भेटीबद्दल आभारी आहोत धन्यवाद व तसेच नारायणरावजी तुकारामजी कोंपलवाड पोतीचे पुजारी या सुद्धा सद्भक्ताकडून 21 रुपयाची भेट आहे आलेल्या भेटीबद्दल आभारी आहोत धन्यवाद देवा तुझा अंत तुझा पार शोधण्यासाठी जे काही लोक गेले त्यांना तुझा पार लागला नाही आता तुला शोधण्यासाठी कोण कोण गेले कसे कसे गेले या गणाच्या माध्यमातून महाराज सांगतात 4 6 8 राजनासी देव तू नाही कळला अनंत ब्रह्मांड जिने उभारिले देव तिला तू नाही कळला देव तिला तू नाही कळला
अप्पाराव बोंडलवाड राहणार मोजे पाटणूरकर तर्फे 21 रुपयाची भेट आहे. आलेल्या भेटीबद्दल आभारी आहोत, धन्यवाद. व तसेच माझ्या पिंपळकोटा येथून आमचे गुरुभक्त दत्तभक्त पारायण श्री महादेवरावजी रामजी तंगलवाड, बरोबर आहे ना, ज्या ठिकाणी महेशवाडा महादेव आहे त्या ठिकाणी दत्तप्रभूची स्थापना करण्याचं त्यांचं फार मोठं योगदान आहे. माझ्यासाठी गुरुतुल्य असणारी व्यक्तिमत्व श्री महादेवरावजी रामजी तंगलवाड पिंपळकोटेकर यांच्यातर्फे 21 रुपयाची भेट आहे. आलेल्या भेटीबद्दल आभारी आहोत, धन्यवाद. पांडुरंग विठ्ठलरावजी कोंपलवाड यांच्यातर्फे 21 रुपयाची भेट आमचे मृदंग वादक राजू आवरोड इळेगावकर यांच्या वाद्यकामावरती खुश होऊन त्याचं ताळसूत्र आज लागले आम्हाला. कसं आहे, 4च 5च 6च का पोरं आहे ना, पण जसं जमल तसं गावातले मात्र राहता बरं. एवढा मात्र फार खूप मनाला आनंद आहे. येडी वाकडी सेवा हो, कशी हो, तुमच्या आज्ञेला मान देऊन यावं आणि जशी काय सेवा होईल, जसं भगवंत कृपा करतील तशी सेवा देण्याचा प्रयत्न असते. पण इतर कुठलाही माणूस टाळकऱ्यामध्ये, आता पकवाज मास्तर आणि पेटी मास्तर तर कसाही घ्यावाच लागते, इलाजच नाही. पण नक्की एवढा अभिमान आहे, सर्व टाळकरी एकाच गावचे आहेत, त्यामुळं आणि भजन काही हे रोज राहीना, कधीतरी राहते. असंच जर टाळामध्ये कधी कुठं चुकलं तर तुम्ही सर्व समस्त गावकरी मंडळी मायबाप आपल्या लेकराला म्हणून सांभाळून घ्यावं आणि होणारी सेवा जी आहे आपल्या पदरामध्ये गोड मानून घ्यावी, एवढीच अपेक्षा आहे. म्हणून अरे सर्व ठाई तू देवा, धाव पाव धाव पाव धाव पाव धाव लवकर, कृपा करा दीनावर. धाव पाव धाव लवकर, कृपा करा दीनावर. श्रीमान संभाजी पुंडाजी कोंपलवाड तर्फे 51 रुपयाची भेट. प्रकाश नामदेव हनुमंते तर्फे 51 रुपयाची भेट आहे. भेट पाठवल्याबद्दल आभारी आहोत, धन्यवाद. अरे आदरणीय गणेश राजू पाटील नटुरे 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. सोनबा तुकारामजी अकुलवाड येळेगावकर तालुका किनवट हिरेगावकर यांच्यातर्फे 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. आकडा सांग. दत्तराम शंकर पाटील माने 21 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद. 5 मिनिटं राहिले.
नाही, 1 तासाचा टाइम दिलेला आहे, त्याच्यामध्ये 5 मिनिटं आपले शिल्लक आहेत. कुठलाही भजन क्षेत्रामध्ये विषय असावा लागतो, विषयाशिवाय मजा येत नाही. विषय म्हणजे काय, चितपट करावा असाच काय भाग नाही बरं. विषय म्हणजे एकूण एकाला घासून घासून घासून, जसं दही आपण केल्याच्या नंतर तिला जसं घुसळून 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 आपण लोणी काढतो की नाही, तशा पद्धतीचं आपल्याला ह्या विषयाला घासून 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 कुठेतरी चमकावं, हाच एक उद्देश आहे. दोन्हीही मातोश्री आज आपल्यामधून निघून गेलेल्या आहेत. संसार करत असताना प्रत्येकाला जाणं आहे. आज त्यांनी गेल्यात, उद्या आपल्यालाही वेळ तेच आहे. आणि आजवर बी खूप जण गेले. म्हणून भजनाला एक विषय म्हणून मी तुमच्या समोर ठेवणार आहे. कसं, समोरची भजनी मंडळ खूप चाणाक्ष आहे. फार मोठ्या आखाड्यातला पैलवान होती. हात मार, पैसे बकल द्यायत लोक तुला. तू छेनीवर बोट मारलास की नकर आम्हाला नकर भरून वाढत. फार मोठ्या आखाड्यातला पैलवान आहे. आणि आज जेवढा मोठा पैलवान आहे की नाही, तेवढ्या सगळं एक हात होऊ द्या आज म्हणून आलो घरी. झटूनच बघावं म्हणलो. आज पाडतात कसंही मला गॅरंटी आहे. तरी पण काय झाले, उगा दंड ठोपटून पाठ का लावणं होय, दंड मात्र ठोपटून बघायचा होय. एके ठिकाणी महाराज प्रमाण सांगतात, जीवा विद्यावंत मुळीचा सर्वभूती जन्मला, चतुर्विध कर्मले पक्षाळा वयाला, चतुर्विध कर्मले पक्षाळा वयाला, शाळा वयाला. एका ठिकाणी महाराज सांगतात, जीव अविद्यावंत मुळीचाच. या मुळीचा शब्दाला फार महत्व आहे या विषयामध्ये. जीव अविद्यावंत मुळीचा, मुळीचा म्हणजे आधीचाच, पहिलाच, याचा शब्दाचा अर्थ. जीव अविद्यावंत मुळीचा सर्वभूती जन्मला, चतुर्विध कर्म लेपक शाळा वया आला. दुसरं एक प्रमाण महाराज त्याच्याच बरोबरीला सांगतात, आलिया जन्माचे करावे सोहित, मन आनंदात वेळोवेळा, मन आनंदात वेळोवेळा वेळोवेळा. श्रम बहु झाले, आनंदा विसरले मनोनिया, आनंदा विसरले मनोनिया मनोनिया. आता इथं या विषयाला प्रमाण बघा, आनंद जीवाचा, जीव आनंदाचा, सबंध मुळीचा विरळा जाणे, सबंध मुळीचा विरळा जाणे, विरळा जाणे, विरळा जाणे. आता बघा, हा जीव आला कुठून आणि या जीवाला जायचं कुठून. जीव येताना जिथून आलाय,
या जीवाला पण तिथंच जायचं आहे. मग आता कुठं जायचं आहे त्याच्यासाठी प्रमाण सांगतात. जाण्या हे परलोकांतरी काही असावी पदरी शिदोरी, जेणे तुमची उचागिरी होईल तोंड दाखवावयास, होईल तोंड दाखवावयास. आता जिथून आलाय तिथं जायला काहीतरी तोंड राहावं लागते बरं. एखाद्या बाईला माहेरला शिदोरी जर दिली आणि तिनं माहेरला जायचं म्हणून गडबडीनं उग 5 कुटकेही न नेता, एखादी बिस्किटचा पुडा बी न नेता तशीच माहेरला गेली, तुझ्या सासरी काय चक जळालं काय म्हणतात. तस आपण या संसारात आल्या की नाही. आता या सुद्धा संसारातून आपल्याला शिदोरी घेऊन जायचं आहे. का शिदोरी न्यायची आहे? इथं झालेलं आपलं काळ तोंड तिथं कोण्या रूपाने दाखवा, त्याच्यासाठी हे शिदोरी आहे. इथं जे काळ तोंड झालं की नाही आपलं, या काळ्या तोंडाला माहेरामध्ये नेऊन जर दाखवायचं असेल तर आपल्याकडं उग 5 तरी चपात्या राहावं. बरं आहे गडे माहेर म्हणतात, सासर बरं आहे म्हणतात, असं बर्र म्हणून घेऊ तर आपण 2 जण आज इथं. कार्यक्रम फार सुंदर होणार आहे. कसलाच कोणाला विथंडवादाचा किंवा एखाद्याला अपमानित करून बोलण्याचा माझ्या भजनी मंडळाचा तर नाहीच, पण समोरच्या सुद्धा भजनी मंडळाचा हा मानस राहणार नाही. आता विषय असा आहे, जीव अविद्यावंत मुळीचा सर्वभूती जन्मला म्हणाले. जीव हा मुळीचाच अज्ञान म्हणाले. आणि इकडं म्हणाले जीव आनंदाचा, आनंद जीवाचा, हे सबंध मूळचाच होय म्हणाले. आता हे कसं बघावं. आता मग जीव अविद्यावंत आधीच आहे, का जीव आनंदाचा आणि आनंद जीवाचा असल्या कारणाने जीवाचं अज्ञानवत्व नष्ट होते का? अशा प्रकारचा हा आपला विषय आहे. आणि समोरची भजनी मंडळ फार चाणक्ष आहे, विषयाला कुठलाच तडा जाऊ देणार नाही याची मला खात्री आहे. जरी माझ्याकडून कुठं अपशब्द वाटला, रप शब्द वाटला, तरी आपण मला मोठ्या उदरांतकरणाने आपला छोटा भाऊ म्हणून सांभाळून घेसाल अशी एवढीच अपेक्षा करतो. म्हणून अरे धाव पाव धाव लवकर, देवा कृपा करा.